श्री स्वामी समर्थ मित्रांनो, गरुड पुराण हे मृत्यूनंतरच्या जीवनाचे रहस्य उलगडणारा हा ग्रंथ आहे. यामध्ये 13वा पितृपक्ष किंवा श्राद्धात ब्राह्मणांना दान देण्याचे महत्त्व सांगितले आहे. आज आपण त्याविषयीच बोलणार आहोत. या 3 खास दानाबद्दल. ती कोणती? चप्पल, छत्री आणि पाण्याने भरलेला तांब्याचा कलश. हे का आणि कसे द्यावे याबद्दल जाणून घेऊया. मृत्यूनंतरचा प्रवास सोपा व्हावा असं वाटते तर हे 5 उपाय गरुड पुराणामध्ये सांगितलेले गुपित आहेत. त्यासाठी जप, रामनाम, ओम नमः शिवाय, विष्णू सहस्रनाम, विशेषतः शेवटच्या काळात रामनाम हे खूप प्रभावी मानले जाते. या शेवटच्या काळात जप करावा. त्यामुळे मन शांत होते आणि आत्म्याची भीती कमी होते आणि यमदूतांचा त्रास कमी होतो अशी धार्मिक मान्यता आहे. अन्नदान, वस्त्रदान, गोदान, सुवर्णदान, विशेषतः गरजूंना दिलेले दान अत्यंत फलदायी असते. यामुळे पाप कमी होतात आणि पुढील प्रवासात सुख आणि सोपेपणा मिळतो. स्वर्गप्राप्तीची शक्यता वाढते. खोटं बोलू नये, दुसऱ्यांना त्रास देऊ नये, नेहमी चांगले कर्म करावे. अशी कर्म जर चांगली असली तर आत्म्याला चांगला मार्ग मिळतो. नरकाच्या यातनाही टळतात. गरुड पुराण असं सांगतं की शेवटच्या काळात जर भगवद्गीता किंवा रामायण ऐकवले, वाचले तर यामुळे आत्म्याला दिशा आणि शांती मिळते आणि मोक्षप्राप्तीचा मार्ग सोपा होतो. शेवटच्या काही क्षणामध्ये गंगाजल पाजणे, दूध पाजणे, पवित्र स्थळांचे स्मरण करणे किंवा भक्तिगीत ऐकवणे यामुळे आत्मा शुद्ध होतो आणि पुढील प्रवासात दिव्य संरक्षण मिळते. जीवनात केलेले कर्म आणि केलेला जप, दानच मृत्यूनंतर आपल्यासोबत जातं. ब्राह्मणाला पाण्याचा कलश दान केल्याने आत्म्याची तहान भागते. गरुड पुराणामध्ये सांगितलं आहे की यमलोकाच्या प्रवासात तहान ही मोठी वेदना असते. म्हणूनच पाण्याचं दान अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. यमलोक मार्गात आत्म्याला प्रचंड तहान लागते. कुठेही पाणी मिळत नाही. त्यामुळे पाण्याचा कलश दान केल्याने मृत व्यक्तीला तहान मिटवण्यासाठी पाणी मिळते. हे गरुड पुराणामध्ये अध्याय 12व्यात श्लोक 20-22 मध्ये हे दान पितरांसाठी अत्यंत पुण्यदायी आहे असं सांगितलं गेलं आहे. आता छत्रीचे दान ब्राह्मणाला का करावे? तर यमलोकात तापमान खूप जास्त असतं. सूर्याची किरणे सुद्धा तीव्र असतात. आत्म्याला अतिशय छायेची गरज असते. छत्री दान केल्याने मृत व्यक्तीला यमलोकात छत्री मिळते, जी सूर्यापासून आणि पावसापासून संरक्षण करते. गरुड पुराणामध्ये अध्याय 11 मध्ये हे स्पष्ट सांगितले आहे. चप्पलचे दान ब्राह्मणाला का करावे? तर गरुड पुराणानुसार अध्याय 10 श्लोक 12-15 मध्ये याचे वर्णन आहे. मृत आत्म्याला यमलोकात प्रवास करावा लागतो. तिथे खूप पायी चालावे लागते. काटे आणि दगडही असतात. ब्राह्मणाला चप्पल दान केल्याने मृत माणसाला यमलोकात चप्पल मिळतात. याचा परिणाम काय होतो तर त्याचे पाय सुरक्षित राहतात आणि पायांना यातना कमी होतात. मित्रांनो, हे दान 13व्याला श्राद्धात किंवा पितृपक्षात ब्राह्मणांना करा. यामुळे पितरांना यमलोकात सुख मिळते आणि तुम्हाला पुण्यलाभ मिळतो आणि तुमचे पितृदेव तुमच्यावर खुश होतात. पितृदोषही नाहीसा होतो. गरुड पुराण म्हणते, दान ब्राह्मणेभ्यो धर्म कामार्थ साधने. म्हणजे ब्राह्मणांना दान हे धर्माचे साधन आहे. हे दानविधी करताना ही काळजी घ्या. शुद्ध कपडे घाला. हे दान ब्राह्मणाला आदराने द्या आणि संकल्प करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये सांगा तुम्ही हे दान कधी केले होते. जय श्रीराम. श्री स्वामी समर्थ.